हाय फ्रेंड्स, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपली एक्सरसाइज 2.1 आपण स्टार्ट केली आहे. ऑलमोस्ट आपले क्वेश्चन नंबर 1 आपला कंप्लीट झाला आहे. त्यामध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं होता. तर इक्वेशन्स खूप इझी होता किंवा कन्सेप्ट खूप इझी होता. एक कर्व दिला असेल, त्याच्यात आपल्याला टँजंट आणि नॉर्मल दिलं असेल आणि आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं होतं आणि एक कर्ववर पॉईंट पण असायचा. आता वर्ड प्रॉब्लेम कडे जाऊ आपण, ज्यामध्ये आपल्याला दोन टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. एक तर रिलेटेड टू द टँजंट अँड कर्व, अँड दुसरं एक रेट चेंज आहे. तो आपण ॲटलिस्ट क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत आपले क्वेश्चन रिलेटेड टू द टँजंट अँड कर्व आहे आणि 7 पासनं तर टिल 16 पर्यंत रेट चेंजची आहे. ओके, म्हणजे आपल्या एक्सएस 2.1 मध्ये रेट क्वेश्चन्स कोणते होते? टँजंट रिलेटेड, म्हणजे जॉमेट्रीच्या ॲप्लिकेशन इन जॉमेट्री, अँड सेकंड रेट चेंजची एक्झाम्पल खूप कमी आहे, पण कन्सेप्ट खूप इझी आहे. ओके, तर आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करूया. वर्ड प्रॉब्लेम्स आहे. वर्ड प्रॉब्लेम कधी पण सॉल्व्ह करताना पहिलं जे कन्सेप्ट दिला ते डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट, जे क्वेश्चन दिला असेल तो डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करा, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करणं एक्झॅक्टली व्हॉट काय फाइंड करायचं आपल्याला ते कळेल. आणि सेकंड म्हणजे आपण त्याला अप्रोच कसं करायचं, एक्झाम्पलला डायरेक्ट सॉल्व्ह नका करू, अप्रोच कसं करायचं हे पहिला माइंडसेट डेव्हलप करायचं चला, आणि मग त्यानंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, म्हणजे क्वेश्चन तुम्ही पहिले अनालिज करा, डायरेक्ट सॉल्व्ह करू नका. हे दिलं हे दिलं, कारण की आपण कधी कधी आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती पण आपण सॉल्व्ह करून ठेवतो आणि टाइम जातो. क्वेश्चन त्यामुळं नीट वाचा, रफ डायग्रामने रिप्रेझेंट करा, दॅन सॉल्व्ह करा. ओके, मी फर्स्ट एक्झाम्पल पासून सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, ज्यामध्ये आपण बघा सी क्वेश्चन काय दिलेलं आहे. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. ओके, कर्वचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3 वेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. म्हणजे एक कर्व दिलेला आहे, बरोबर. असा कर्व काढतो मी, एक कर्व आहे. त्या कर्वचं इक्वेशन काय आहे? दॅट इज y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3 अँड फाइंड द पॉइंट ऑन द कर्व वेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. एक टँजंट आहे, हा एक पॉइंट आहे आणि या पॉइंटला एक टँजंट टच होती. ओके, आणि त्या ह्या टँजंटला एक लाईन परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ही एक लाईन आहे तुमची अशी. आणि फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व, हे पॉइंट आपल्याला फाइंड करायचे, एक्स आणि वाय आपल्याला फाइंड करायचे. वेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर, ही टँजंट आहे टू द लाईन, ही लाईन आहे. लाईनचं इक्वेशन लिहितो, 6x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. ही एक लाईन दिलेली, ही आपली टँजंट आहे. ओके, तर क्वेश्चन स्टार्ट करायच्या अगोदर मी तुम्हाला दोन कन्सेप्ट एक सांगतो महत्वाचे. बघा, सी, ज्यावेळेस दोन लाईन तुमच्या पॅरलल असेल, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असेल, आणि याचा स्लोप m1 असेल आणि याचा स्लोप m2 असेल, तर ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असेल त्यांचा स्लोप काय असतो? इज इक्वल टू असतो, दोन्ही पण इक्वल असतो, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस दोन लाईन परपेंडिक्युलर असेल, याचा स्लोप फॉर एक्झाम्पल m1 आहे आणि याचा स्लोप m2 आहे, तर त्या दोन लाईनीचा स्लोपचं प्रोडक्ट हे -1 असतं. दॅट इज m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. लक्षात घ्या. ओके, समजलं? ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असेल त्यांचा स्लोप काय असतो? इक्वल असतो. आणि जेव्हा दोन लाईन परपेंडिक्युलर असेल त्या स्लोपचं प्रोडक्ट काय असतं? -1 असते. दॅन आणखी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला एक लाईन असेल ax प्लस by प्लस c या फॉर्म मध्ये असेल, ओके, ax प्लस by प्लस c या फॉर्म मध्ये असेल, तर त्या लाईनचा स्लोप काय असतो? स्लोप इज इक्वल टू मायनस a बाय b, हा स्लोप आहे. लक्षात घ्या. आणि आपण स्लोप पॉईंट फॉर्मचं इक्वेशन तर बघितलेलं आहे, म्हणजे एखाद्या टँजंटचं किंवा नॉर्मलचं आपण इक्वेशन काढतो तेव्हा स्लोप पॉईंट फॉर्मचं म्हणजे टँजंटचं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं? हे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. हे तर आपण अगोदर बघितलेले आहे. फक्त हे ऍड करा, ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असेल त्यावेळेस स्लोप इक्वल असतो, आणि ज्यावेळेस दोन लाईनचा प्रोडक्ट हा -1 असतो त्यावेळेस दोन लाईन परपेंडिक्युलर समजायच्या. आणि ज्यावेळेस एखादी लाईन असेल ax प्लस by प्लस c ही लाईन आहे,
तर त्याचा स्लोप कसा काढायचा, मायनस ए बाय बी, मायनस ए बाय बी, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, चलो हे बेसिक कसं झालं. आता एक्झाम्पल कडे वळूया. आता फाइंड काय करायला आपल्याला, हे पॉईंट एक्स अँड वाय काढायचे, बरोबर ना. एक्स अँड वाय कधी भेटतील आपल्याला, पहिले एक तर आपण त्याच्याकडे अप्रोच कसं करायचं बघा. आता एक्स अँड वाय कसं भेटणार आहे बघा. ज्या ही लाईनचं आपलं इक्वेशन भेटेल, ही लाईनची इक्वेशन ऑलरेडी आहे. ह्या लाईनवरून मला ह्या लाईनवरून या लाईनचा स्लोप भेटेल, मला ह्या लाईनचा स्लोप भेटेल मला. ओके, कसं मायनस ए बाय बी ना फॉर्म नाही, या लाईनचा स्लोप भेटेल. तसंच ही लाईन काय आहे, परपेंडिक्युलर, मग टँजंट ही काय परपेंडिक्युलर. तर मग मला स्लोप इज हे करता येईल मला, दॅट इज m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. दोघांचे प्रोडक्ट काय -1. मग मी याचा m2 म्हणजे समजा याचा स्लोप मला m1 असेल आणि ह्या स्लोपचा याचा m2 असेल, तर m1 भेटेल मला इथून, दॅट इज कोणत्या फॉर्म्युला ना, m1 इज इक्वल टू मायनस ए बाय बी ना, हा फॉर्म्युला मला m1 भेटेल. मी m2 काढू शकतोय, कसं काढू शकतोय, दॅट इज m2 इज इक्वल टू -1 यानं मला m2 भेटून जाईल, बरोबर. मग m2 भेटला म्हणजे ह्या टँजंटचा स्लोप भेटला मला. देन हे कर्वचं इक्वेशन आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण कर्वचं इक्वेशन जे कर्वचं इक्वेशन दिले त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तर आपल्याला ह्या लाईनचं टँजंटचा आपल्याला स्लोप भेटतो. लक्षात घ्या, नॉर्मलचा नाही किंवा ह्या लाईनचा नाही. ज्यावेळेस कर्व असतो आणि त्या कर्वला आपण त्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तर आपल्याला स्लोप टँजंटचा स्लोप भेटतो. म्हणजे मला इथून पण मला dy बाय dx भेटेल. ओके, इथून पण मला dy बाय dx भेटेल आणि इथून पण मला हे m2 पण भेटेल. म्हणजे माझे दोन स्लोप भेटले मला, तर दोन स्लोप मी इक्वेट केल्यानंतर मला x कोऑर्डिनेट भेटेल ऑटोमॅटिक. अंडरस्टूड, x ची व्हॅल्यू भेटेल मला ह्या इक्वेशन मधून, कारण की हे dy बाय dx भेटलं आणि इथं x आहे. ओके, मग x ची कोऑर्डिनेट किंवा x भेटेल आणि x जे पॉईंट भेटेल तो मी ह्या इक्वेशन मध्ये ठेवेल, मला y पण पॉईंट भेटेल. अंडरस्टूड, हा झाला आपला अप्रोच. ओके, चला आता आपण जे बोललो ते आपण इक्वेशन मध्ये ठेवूया. सी, पहिले काय फाइंड करायचं आपल्याला, ही लाईन आहे, ही लाईनचा स्लोप काढायचा. देयरफॉर गिवन इक्वेशन ऑफ लाईन ही काय 6x plus 3y minus 5 is equal to 0. Slope of line is equal to minus a by b. Therefore a काय आहे इक्वेशन मध्ये, या इक्वेशनला तुम्ही रिलेट करायचं ax plus by plus c is equal to 0 या फॉर्म मध्ये. तर तुमच्या a काय येतो 6 येतो, a इज इक्वल टू काय आहे 6 आहे आणि b काय इज इक्वल टू 3 आहे. अंडरस्टूड, a काय आहे 6 आणि b इज इक्वल टू 3 आहे. माझा स्लोप काय आहे, स्लोप इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू मायनस ए म्हणजे तुमचा -6/3. 3 1 3, 3 2 6, -2 आला तुमचा. therefore m1 म्हणतो याला मी, m1 इज इक्वल टू -2 आहे तुमचा. आता m1 कसा, m1 भेटला, आता m2 काढायचा आपल्याला, म्हणजे टँजंटचा स्लोप काढायचा आहे. therefore काय करणार, m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. ही m1 भेटलेला आहे मला, म्हणजे m2 इज इक्वल टू -1 बाय m1, म्हणजे m2 इज इक्वल टू -1 बाय हा -2 आहे माझ्याकडे, बरोबर. मायनस मायनस कट झाला. therefore m2 इज इक्वल टू 1/2. या लाईनचा स्लोप काय भेटला मला, स्लोप इज इक्वल टू m2 इज इक्वल टू काय भेटला, m2 इज इक्वल टू 1/2 भेटला, बरोबर. हे मला स्लोप, पहिला स्लोप भेटला. देन बट आता ह्या इक्वेशन ऑफ कर्व आपण लिहू, फ्रॉम इक्वेशन ऑफ कर्व. ओके, कर्वचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3. द स्लोप स्लोप काढायचा म्हणजे काय, इक्वेशन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 1/√x
रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स ना, एक्स मायनस 1 आणि एक्स मायनस 3चा हा कंपोजिट फंक्शन आहे. एक्स मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह पण काय येतो 1 येतो. हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचा 0 येतो. ओके, मी परत लिहित नाही तिथं. हा कंपोजिट फंक्शन आहे पण तरी पण त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. चलो, हे झालं माझं dy/dx. हे पण स्लोप भेटला मला, हा पण स्लोप आहे आणि हा पण स्लोप आहे. देअरफॉर इक्वेटिंग इक्वेशन याला इक्वेशन नंबर देतो 1 आणि याला इक्वेशन नंबर 2. देअरफॉर इक्वेटिंग, कारण दोन्ही पण स्लोप आहे त्यामुळे देअरफॉर इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2 काय होतं वाटतं दोन्ही पण इक्वल आहे ना, हे m2 आणि हे dy सेम आहे. देअरफॉर 1/2 रूट एक्स मायनस 3 इज इक्वल टू 1/2 येतं. आता काय करायचं, सी हे 2 तर कट झालं. ओके, मग काय राहिलं आता माझं, दॅट इज 1 इज इक्वल टू रूट ऑफ एक्स मायनस 3 स्क्वेअरिंग बोथ साइड, देअरफॉर काय भेटेल 1 चा स्क्वेअर 1 येतो, एक्स मायनस 3 म्हणजेच काय येईल, एक्स इज इक्वल टू 4 व्हॅल्यू येईल. एक्स इज इक्वल टू 4 म्हणजे तुम्हाला फर्स्ट कॉर्डिनेट फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स भेटली, तुम्हाला एक्स इज इक्वल टू 4 भेटेल. म्हणजे ही व्हॅल्यू आली तुमची, एक्स ची व्हॅल्यू काय आली 4 भेटेल. आता वाय ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, देअरफॉर पुट एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन ऑफ कर्व. कर्व मध्ये ठेवणार ना, हे आपल्याला हे लाईनचं काय घेणं देणं नाहीये, आपल्याला कर्व पाहिजे कारण कर्व ह्या लाईनला टच झालेला आहे. ओके, इक्वेशन लाईन मध्ये ठेवायचं नाही. ओके, एक्स इज इक्वल टू 4 ठेवा इन इक्वेशन ऑफ कर्व. म्हणजेच काय, कर्वचं इक्वेशन काय आहे, कर्वचं इक्वेशन y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स मायनस 3. y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स व्हॅल्यू काय आहे 4 मायनस 3. therefore y इज इक्वल टू 4 मायनस 3 रूट ऑफ 1. y इज रूट ऑफ 1 काय येतं 1. व्हॅल्यू ऑफ y इज 1. म्हणजेच काय फाइंड करतो, फाइंड द पॉइंट्स. therefore points are x काय बघा, x, y म्हणजेच काय इज इक्वल टू x किती आहे 4, 1. हे झालं आपलं फायनल आन्सर. फर्स्ट एक्झाम्पल मी परत एकदा सांगतो, ज्यांना समजलं नाही ते बघा. सी, आता फाइंड द इक्वेशन ऑफ द पॉइंट ऑन द कर्व. या टाईपचा आपण ज्यावेळेस कोणताही वर्ड प्रॉब्लेम असेल तर थोडं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करा, अंडरस्टँडिंगला इझी जातं. मग नंतर क्वेश्चनला तुम्ही अप्रोच करा. फाइंड द इक्वेशन ऑफ द फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. हे पॉइंट्स फाइंड करायचे ऑन द कर्व. या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे दिस, where the tangent is perpendicular. हे tangent आहे perpendicular to this line. हे लाईनचं तुम्ही आपल्याला दोन कन्सेप्ट अगोदर सांगितले होते. ज्यावेळेस लाईन पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय येतो इक्वल येतो, आणि ज्यावेळेस लाईन परपेंडिक्युलर असलं स्लोप दोन्हीचा प्रोडक्ट काय असतो -1 असतो. याला दोन लाईन परपेंडिक्युलर आहे त्यामुळे स्लोप काय येईल -1 येईल. तर मी पहिले तर ह्या लाईनचा स्लोप काढला. ज्यावेळेस लाईनचं तुम्हाला इक्वेशन असेल तर तो स्लोप काय असतो m इज इक्वल टू -a/b. हा आपला फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला. या मी ह्या लाईनचा स्लोप काढला, ह्याचा प्रोडक्ट दोघांचा प्रोडक्ट -1 असतो, तर मी m2 पण काढला. दॅन स्लोप मला दुसऱ्या पण आणखी एक मेथडना भेटतो, म्हणजे दॅट इज द मी कर्वचं ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस पण मला स्लोप भेटेल, बरोबर ना. त्यारफोर मग हे दोन स्लोप मी इक्वेट केले, दोनदा स्लोप आले म्हणून इक्वेट केले, त्यातून मला x ची व्हॅल्यू भेटली. x ची व्हॅल्यू भेटल्यानंतर तीच y इक्वेशन ऑफ कर्व मध्ये y ची व्हॅल्यू भेटली. अंडरस्टूड. चलो सेकंड एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 लिहिलाय मी. सेम अप्रोच आपण ह्या जसं आपण सेकंड क्वेश्चन नंबर सॉल्व्ह केला होता सेम त्या टाईपचा आपण थर्ड पण सॉल्व्ह करायचा. सी आता क्वेश्चन लिहिलाय, फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. एक कर्व दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल याचं इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू x³ - 2x² - x, where the tangents are parallel to the एक लाईन दिलेली
त्याला आपल्याला टँजंट पॅरलल आहे, दोन टँजंट. आता इथे टँजंट्स म्हणले म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक कर्व आहे बरोबर, फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व, पण वेअर द टँजंट्स आर पॅरलल टू एक लाईन आहे. ही तुमची टँजंट झाली. आता समजा एक सर्कलच घेऊ आपण, कर्व म्हणजे एक सर्कल घेऊ ओके, आणि दोन टँजंट आहे ते पॅरलल आहे, दोन्ही टँजंट पॅरलल आहे थर्ड लाईनला. ही एक थर्ड लाईन घेतो. या लाईनचं इक्वेशन काय आहे, दॅट इज द 3x - y + 1 = 0. आणि आपल्या दोन्ही टँजंट ह्या पॉईंट टच होती आणि ह्या पॉईंट टच होती. म्हणजे तुम्हाला x, y फाइंड करायचं आणि हे पण पॉईंटचं x, y फाइंड करायचं आहे. ओके, आणि ह्या कर्वचं इक्वेशन, ओके, या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे y = x³ - 2x² - x, हे असं इक्वेशन दिलेलं आहे. कर्व सर्कलने म्हटलं त्यामुळे मी कर्व काढतो. ओके, हां, आता बघा सी क्वेश्चन समजला. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. या दोन पॉइंट्स आपल्याला पॉइंट्स फाइंड करायचे ऑन द कर्व. या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे दिस, वेअर अँड टँजंट पॅरलल. ह्या दोन टँजंट आहे त्या पॅरलल आहे ह्या लाईनला इक्वेशनला. तर आता आपण याच्या अगोदरच क्वेश्चन बघितलं तर ज्यामध्ये दोन लाईन परपेंडिक्युलर होता आणि त्यावेळेस दोन लाईन परपेंडिक्युलर होते, अशा दोन लाईन परपेंडिक्युलर होते. त्यावेळेस आपण काय केलं होतं, ह्या स्लोप हा स्लोप भेटतो त्याला m1 प्रोडक्ट ऑफ स्लोप घेतला होता बरोबर, आणि याचा स्लोप आपण फाइंड केला होता आणि ह्या कर्वचा पण स्लोप फाइंड केला होता आणि इक्वेट केलं होतं. सेम त्या पद्धतीने करायचं, पण फक्त आता ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर होत्या, आता ह्या दोन लाईन काय पॅरलल आहे, म्हणजे याचा आणि याचा स्लोप काय येईल, सेम येईल. अंडरस्टूड? म्हणजे m1 = m2 येईल, m3 येईल बरोबर ना. हा m1, हा m2 आणि हा m3, तीन स्लोप येईल ना. आता अगोदर आपण फाइंड करायचा सेम. आता पॉईंट दोन्ही फाइंड करायचे मला. तर दोन्ही पॉईंट फाइंड करायचे म्हणजे काय करायचं, त्या पहिल्या लाईनचा स्लोप काढायचा, त्या कर्वचा पण स्लोप काढायचा, दोघाला इक्वेट करायचं, तुम्हाला इक्वेशन भेटेल. त्या इक्वेशन मधून x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू भेटेल आणि तीच परत कर्वची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवायची, तुम्हाला y कोऑर्डिनेट पण भेटेल. सेम प्रोसेस आहे. आपण त्याच प्रोसेसनं फक्त याच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन होते, यामध्ये दोन्ही पण लाईन काय पॅरलल आहे. तर बघा सी सोल्युशन. The given equation of line, काय इक्वेशन ऑफ लाईन 3x - y + 1 = 0. Therefore slope of line is equal to काय -a/b is equal to काय, that is m1 is equal to काय -a. ह्या इक्वेशनला रीड करा, ax + by + c is equal to 0. a काय is equal to 3 and b is equal to काय -1a. Therefore -a/b आपला फॉर्म्युला आहे, is equal to -a म्हणजेच काय -3/-1, म्हणजे m1 काय मायनस कट झालं आणि दॅट इज m1 is equal to 3. Therefore m1 is equal to m2 is equal to m3, म्हणजे सगळ्यांचा स्लोप इज इक्वल टू काय, इज इक्वल सगळ्यांची व्हॅल्यू काय इज इक्वल टू 3. तिन्हीचा पण स्लोप भेटला मला. आता सी, आता या इक्वेशन ऑफ कर्व काय, त्यामधून पण आपण जो सेकंड व्हॅल्यू ऑफ कर्व आहे, म्हणजे याच्या इक्वेशन मधून पण आपल्याला व्हॅल्यू ऑफ कर्व काढता येते, व्हॅल्यू ऑफ स्लोप काढता येते. या टँजंटची स्लोप, हा जो टँजंट आहे ना, याची स्लोप आपल्याला आणखी पण काढता येते ह्या इक्वेशन ऑफ कर्व पासून. ओके, एक तर आपल्याला ह्या टँजंटचा स्लोप भेटलेला आहे, ह्या कर्व मधून पण आपल्याला टँजंटचा स्लोप भेटणार आहे. हा, मग दोघांना इक्वेट करू. इक्वेशन ऑफ कर्व काय, इक्वेशन ऑफ कर्व काय, y is equal to x³ - 2x² - x. Therefore dy by डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपला स्लोप भेटतो, dy by dx is equal to 3x² - 2x - 1. हा झाला माझा स्लोप ऑफ लाईन. Therefore याला इक्वेशन नंबर देतो 1 आणि हा इक्वेशन नंबर 2. Therefore इक्वेटिंग
equating equation 1 and 2. Therefore 3x square minus 2x minus 1 is equal to काय 3 येईल. ओके, therefore 3x square minus 2x minus 3 इकडे गेल्यानंतर शिफ्ट काय होईल minus 1 minus 3 काय होईल minus 4 is equal to 0. यातून आपल्याला आता व्हॅल्यू ऑफ x काढायची आहे. हे काय बनलं माझं क्वाड्रेटिक इक्वेशन बनलं. क्वाड्रेटिक इक्वेशन भेटल्यानंतर आपण कसं फाइंड करतो फॅक्टर ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे समजा 3x स्क्वेअर मायनस 2x मायनस 4 इज इक्वल टू 0. हे असं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. तर क्वाड्रेटिक इक्वेशन भेटल्यानंतर आपण क्वाड्रेटिक याची फॅक्टर कशी पाडतो बघा. हे दोघांना मल्टिप्लाय करतो. 4 3 जा -12 बनला. हा 3 इंटू हा -4 आपण दोघांना पहिलं मल्टिप्लाय करतो. जे एंडचे आहे कॉन्स्टंट आणि एक्सचा जो कोएफिशिएंट असतो त्याला मल्टिप्लाय करतो. 4 आणि इंटू -3 इंटू -4 -12. 4 3 जा 12. आता दोन असे फॅक्टर पाडा ज्यांचे ॲडिशन करून आपल्याला मध्ये -2 यायला पाहिजे. म्हणजे असे दोन फॅक्टर पाडा ज्यांचे ॲडिशन करून हे ज्यांचं ॲडिशन करून -2 आलं पाहिजे. म्हणजे ज्यांचं ॲडिशन करून -2 आलं पाहिजे आणि ज्यांचं प्रोडक्ट करून आपल्याला -12 आलं पाहिजे. बरोबर आहे ना. तर कसं फॅक्टर पडणार बघा. 4 3 जा 12. 4 3 जा 12. आता फॅक्टर कोणते येतील आपल्याला 12. 6 2 जा 12. 6 आणि 2 केल्यानंतर बघा 6 आणि 2 नाही येत. 6 आणि 2 कारण की ॲडिशन केलं 12 येतं. मग याला मी मायनस केलं तरी 4 येतं. नाही जमणार. मग कोणतं फॅक्टर येईल ज्याचं ॲडिशन आपल्याला -2 यायला पाहिजे. ज्याचं ॲडिशन आपल्याला -2 यायला पाहिजे. ज्याचं ॲडिशन करू आपल्याला गलती हो गया. सी इथे थोडं करेक्शन आहे. सी बघा करेक्शन कुठे थोडंसं व्हॅल्यू चेंज झालं. इथे आन्सर का नाही येऊ लागलं कारण की आपण फॅक्टर क्वेश्चन घेताना इथे चुकला. सी इक्वेशन ऑफ कर्व काय 3x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर मायनस x आहे. तर dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली. याला 3 पुढे आला 1 ना मायनस केला. इथे हा 2 पुढे आला म्हणजे 2 2 चा 4 बनला. इथे 4 आहे असं नाही. इथं 4 आहे इंटू 1 ना मायनस झाला x आला. इथे पण काय आला माझा 4 आला. हे करेक्शन करा. इथे पण 4 आला. बरोबर. तर आता फॅक्टर पाडा. सी आता इक्वेशन काय आहे 3x स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 इज इक्वल टू 0. तर आपल्याला -12 चे फॅक्टर पाडायचे ज्याचं ॲडिशन आपल्याला -4 आलं पाहिजे. ओके मग 6 2 जा 12 बघा. 6 2 जा 12 पण हे दोघांचं प्रोडक्ट केल्यानंतर काय 8 येऊ लागलं ना. तर -4 पाहिजे. याला जर मायनस दिलं तर काय बनेल -6 + 2 म्हणजेच -4 बनला. आणि दोघांना प्रोडक्ट केलं तर म्हणजे -12 येतं. म्हणजे आपलं फॅक्टर बरोबर आहे. तर मी फॅक्टर काय पाडले -6 आणि +2. ओके म्हणजे 3x स्क्वेअर मायनस 6x + 2x - 4 इज इक्वल टू 0 हे फॅक्टर माझे. देअरफॉर याच्यातून मी काय घेतो 3x कॉमन घेतो. राहिलं काय x - 2 आणि यातून मी 2 कॉमन घेतो. x - 2 राहिला. देअरफॉर x - 2 इज इक्वल टू 0 and 3x + 2 इज इक्वल टू 0 असे दोन फॅक्टर भेटले मला. ओके देअरफॉर x इज इक्वल टू 2 भेटला आणि दुसरा वाला काय आहे x इज इक्वल टू -2/3 भेटला. x चे दोन्ही कोऑर्डिनेट भेटले म्हणजे x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू -3. म्हणजे एक पॉईंट भेटला तुम्हाला. x चा काय भेटला 2 भेटला आणि दुसरा वाला काय भेटला यामध्ये x -2/3 भेटला. आता y ची कशी फाइंड करणार. सी आता हेच तुम्हाला x च्या कर्वचे इक्वेशन मध्ये ठेवायचं. तर कर्वचे इक्वेशन ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 2 असेल तर when x is equal to 2 then value of y
आता वाय इक्वेशन ऑफ कर्व काय, वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x² मायनस एक्स आहे. जिथे एक्स असेल तिथे व्हॅल्यू ठेवा, कारण की आपण एक्स इज इक्वल टू 2 ला फाइंड करतो आधी. तर वाय इज इक्वल टू 2 चा क्यूब मायनस 2 इंटू 2 चा स्क्वेअर मायनस 2. y इज इक्वल टू 2 चा क्यूब 8 मायनस 2 इंटू 4 मायनस 2. y इज इक्वल टू 4 टू चा 8, 8 मायनस 8 मायनस 2, राहिलं फक्त मायनस 2. सेकंड, when x is equal to minus 2 by 3, value of y is, परत इक्वेशन ऑफ कर्व लिहा, y is equal to 2, y is equal to x cube minus 2x square minus x. जिथे x असेल तिथे व्हॅल्यू काय ठेवा, minus 2 by 3. y is equal to minus 2 by 3 चा क्यूब minus 2 into minus 2 by 3 चा स्क्वेअर minus 2 by 3. Therefore value of x, y is equal to value of y किती येईल, हे काय बनेल माझं -8/27. नंतर हे काय बनेल, प्लस बनेल ना माझं. Therefore काय बनेल, -8/9 बनेल. हे -8/2 to the 4, 4 to the 8, 8 minus 9. आणि हे काय बनेल, नेक्स्ट ऑर्डर टर्म काय बनेल, दॅट इज प्लस 2 by 3. याला काय नाही स्क्वेअर, प्लस 2 by 3. याचा LCM 27 घ्या, लास्ट फायनल आन्सर लिहितो डायरेक्ट मी, दॅट इज इक्वल टू -14/27. -14, 7 ॲड कराय बाय 27, कारण LCM 27. सेकंड, वायची व्हॅल्यू काय आली, 1 - 2. म्हणजे ज्यावेळेस ही व्हॅल्यू असेल x इज इक्वल टू 2, तर व्हॅल्यू ऑफ y इज काय, -2 आहे. आणि ज्यावेळेस व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू -2 by 3 असेल, त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू -14/27. ओके, क्लियर आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 लिहिला आहे बोर्डर. सी क्वेश्चन वाचतो. सी, फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व पण दिलेले आहे, आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे, विच इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजे काय, सी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. मी एक क्वाड्रंट काढतो, हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे, बरोबर. आणि एक कर्व असा आहे, आणि काय म्हणतोय, फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट टू द कर्व. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट्स टू द कर्व. हा कर्व आहे, कर्वचं इक्वेशन काय आहे, x² + y² -2x - 4y + 1 इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशन ऑफ कर्व्स आहे, विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ह्या टँजंट जे आहे, त्या टँजंट काय आहे, ह्या याला पॅरलल आहे, बरोबर. ह्या टँजंट ह्याला पॅरलल आहे, आणि ही तुमची एक्स ॲक्सिस आणि हे तुमचं वाय ॲक्सिस. आपल्याला इक्वेशन ऑफ काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे. याचं इक्वेशन फाइंड करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट, अँड याचं पण इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, तर बघा, आता नीट जर ऑब्झर्व केलं, पहिला अप्रोच कसं करायचं आहे क्वेश्चनला बघायचं आहे. ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. ओके, एखादी लाईन, जनरल कन्सेप्ट सांगतो, जर ही लाईन आहे, हा क्वाड्रंट आहे, ही लाईन एक्स ॲक्सिस आहे तुमची. एक्स ॲक्सिसला काय म्हणतो, ही टँजंट आहे. मी टँजंट म्हणजे काय, माझं ही टँजंट मी एक्सटेंड करू शकतो. आणि मला दुसरी एक लाईन दिली असेल, तर ह्या इक्वेशन म्हणजे ही टँजंट झाली. आता ही एक लाईन पण आहे ना, तर ह्या इक्वेशन ऑफ लाईन काय करतो, कोणत्या फॉर्ममध्ये येतं, त्याचा आपला एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट काय, एक्स कॉर्डिनेट काय असतो, वाय कॉर्डिनेट काय असतो, 0 असतो. म्हणजे वायच्या फॉर्ममध्ये येते. जे पण वायचे कॉर्डिनेट्स आहे ना, ते वाय कॉर्डिनेट आहे. समजा इथे काय येणार, माझा वाय 0 येणार, दॅरफोर काय येणार, माझा
एक्स कॉर्डिनेट येईल, समजा एक्सचं पॉईंट काढायला लागेल. एक्सचं पॉईंट माझा असेल 2,0, कारण वाय कॉर्डिनेट 0 होतं ना, इथं वायला टच होते ना, इथं 1 2 3 होतं. लाईन पॉईंट हा काय आहे, समजा लाईन पॉईंट हा पॉईंट काय वायच्या कॉर्डिनेटर आहे. तर त्याचं इक्वेशन काय येतं, वाय असल्यामुळे काय येतं, ही लाईन आता एक्सटेंड करू शकतो ना आपण, ही लाईन एक्सटेंड करू शकते. तर ही लाईन ह्या पॉईंटला टच होती, मग ह्या लाईनचं इक्वेशन काय येतं, वाय इज इक्वल टू 2 आलं समजा फॉर एक्झाम्पल. आणि एक्स कॉर्डिनेट काय 2 आहे. इथे पण काय एक्स कॉर्डिनेट समजा 4 आहे. एक्स कॉर्डिनेट का एक्स कॉर्डिनेट हा 4 आहे. 4 म्हणजे इथे आणि x,0 लाईन, ही जी लाईन आहे ना, ही लाईन वाय कॉर्डिनेटर असल्यामुळं, हा पॉईंट वाय कॉर्डिनेटर असल्यामुळं वाय 0 येतो आणि एक्स येतो. मग ह्या लाईनचं इक्वेशन काय आलं, वाय इज इक्वल टू 4. बरोबर आहे. म्हणजे हे एक्स जो कॉर्डिनेट असतो त्याच्या फॉर्ममध्ये येते. तर आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेले, ह्या इक्वेशन, ह्या टँजंटचे इक्वेशन, ह्या टँजंटचे इक्वेशन. ते टँजंटचे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये येणार, ह्या फॉर्ममध्ये येणार. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एक्स कॉर्डिनेट फाइंड करायचा, एक्स कॉर्डिनेट फाइंड करायचा. म्हणजे ज्यावेळेस ही टँजंट ह्या पॉईंटला कट होईल ना, हा एक्स कॉर्डिनेट जिथे टच होतो ना, ओके, असं डॉट 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 केला आणि दोन्हीचा एक्स कॉर्डिनेट सेम राहणार आहे, कारण की सरळ असल्यामुळं दोन्हीला कॉमन एक्स कॉर्डिनेट येणार. म्हणजे आपण कधी एखादी लाईन अशी ड्रॉ केली, ही लाईन, ओके, आता समजा एक्स इज इक्वल टू 4 म्हणलं, ती ही लाईन अशी अशी सरळ जाणार. म्हणजे त्याचा एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे सॉरी एक्स इज इक्वल टू 4 असला, ओके, तर हा कॉर्डिनेट हा सरळ माझी काय येईल, ही लाईन म्हणजे इथे पण सेम पॉईंट येईल, इथे पण माझा एक्स सेम येईल. म्हणजे वाय फक्त चेंज होईल, वाय चेंज होईल. तर आपल्याला इथे इम्पॉर्टंट फाइंड काय करायचं आहे, आपल्याला एक्स कॉर्डिनेट फाइंड करायचा आहे. म्हणजे इथून हा डिस्टन्स फाइंड करायचा आहे. म्हणजेच आपल्याला हा डिस्टन्स भेटल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला वायचं इक्वेशन ऑफ ही जी इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपल्याला भेटेल. म्हणजे टँजंटचे इक्वेशन आपल्याला इझिली भेटेल. अंडरस्टूड. नाही समजलं परत समजा, से एक फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट, ह्या टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. टू द कर्व सांगितलेला आहे, कर्व दिलेला आहे, विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. ही एक्स ॲक्सिस आहे, त्याच्यामध्ये ह्या दोन टँजंट ह्या ॲक्सिसला पॅरलल आहे. पॅरलल असल्यामुळे तिघांचा स्लोप काय असतो, पॅरलल असल्यामुळे तिघांचा स्लोप काय येईल, 0 येईल. पण इथे कधी पण लक्षात घ्या, एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतो, 0 असतो. हा स्टँडर्ड आहे. देअरफॉर स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस कधी पण काय असतो, इज इक्वल टू 0 असतो. त्यामुळं राहिलेल्या वरच्या दोन्ही पण टँजंटचा स्लोप काय येईल, 0 येईल. इथे एक आपल्याला स्लोप भेटेल. पण आपल्याला अप्रोच कसं करायचा, की इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे. तर इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड केल्यानंतर आपण डायग्रामॅटिकली बघितलं तर ह्या लाईन आहे, ह्या लाईन आहे, त्या एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. हे लाईन मी इकडे पण एक्सटेंड करू शकतो, ह्या लाईन इकडे एक्सटेंड करू शकतो. तर मला वायचे कॉर्डिनेट फाइंड करायला लागेल. वायचे कॉर्डिनेट जे भेटतील ना मला, वायचे कॉर्डिनेट म्हणजे समजा 0 4, तर त्या फॉर्ममध्ये मला इक्वेशन ऑफ समजा, ओके ओके, वायचे कॉर्डिनेट भेटतील ना, त्या फॉर्ममध्ये मला इक्वेशन ऑफ लाईन भेटेल. म्हणजे मला हे इक्वेशन ऑफ एक्स कॉर्डिनेट भेटेल. एक्स कॉर्डिनेट हा दोन्ही पण याला पॉईंटला कॉमन आहे, फक्त वाय कॉर्डिनेट वेगळा आहे. वाय कॉर्डिनेट भेटल्यानंतर मी वाय कॉर्डिनेटच्या फॉर्ममध्ये इक्वेशन ऑफ टँजंट लिहू शकतोय. अंडरस्टूड. बघा परत सांगतो, सी असा क्वाड्रंट आहे, हे कर्व आहे, नंतर ही लाईन सरळ असल्यामुळं एक्सचा एक जरी कॉर्डिनेट भेटला म्हणजे दोन्ही पण काय ते माझे कॉमन येते एक्सचे कॉर्डिनेट. आणि ज्यावेळेस दुसरे मग वायचे कॉर्डिनेट पण एक्सचा एकदा कॉर्डिनेट भेटल्यानंतर मला वायचे कॉर्डिनेट पण भेटेल, वायचे 2 कॉर्डिनेट भेटेल. ओके, हे 2 कॉर्डिनेट काय होईल, इथे टच होतात. म्हणजे जी कॉर्डिनेट वायला टच झाले त्या कॉर्डिनेटमध्ये समजा इथे 0, मी अगोदर उलटं लिहिलं होतं, थोडं करेक्शन का. ओके, मग हे एक्स 0 येईल आणि हा वाय फॉर एक्झाम्पल 2 असेल आणि इथे 0 एक्स येईल, कारण की पॉईंट हा एक्स वाय कॉर्डिनेट आहे, म्हणजे एक्स हा 0 येईल आणि कॉमा 4 येईल. तर समजा ह्या लाईनचं इक्वेशन काय येईल, वाय इज इक्वल टू मग 2 येईल आणि वाय इज इक्वल टू 4 येईल. म्हणजे मला एक्स कॉर्डिनेट भेटेल. ओके, आणि मग मला वाय कॉर्डिनेट फाइंड करायची. म्हणजे मला इन कंक्लुजन आपल्याला एक्स आणि वाय कॉर्डिनेट फाइंड करायचे आणि त्या कॉर्डिनेटनुसार मला इक्वेशन ऑफ टँजंट्स फाइंड करायचे दोन्ही पण. तर अप्रोच करू आपण आता सॉल्युशन फाइंड करू. पहिले तर स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस काय आहे, सोल्युशन
स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 0. कारण की स्टँडर्ड आहे एक्स ॲक्सिसचा कधी पण स्लोप हा 0 असतो. देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट्स, दोन्ही टँजेंट्सचा आपण काय येईल इज इक्वल टू 0 बिकॉज बोथ आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि ज्यावेळेस दोन्ही लाईन जर पॅरलल असेल तर त्यांचा स्लोप काय असतो इक्वल असतो. म्हणजे याचा स्लोप पण काय येईल टँजंट ऑफ स्लोपचा पण 0 येईल. मला एक स्लोप भेटला. आता सेकंड स्लोप पण मी कसं काढू शकतोय या इक्वेशन मधून. therefore इक्वेशन ऑफ कर्व काय आहे इक्वेशन ऑफ कर्व काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. यामधून आपल्याला ज्या वेळेस मी कर्वला डेरिव्हेटिव्ह घेतो dy बाय dx तर आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट भेटतं. लक्षात घ्या. तर ह्या कर्वला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे याचं काय बनेल 2x प्लस याचा 2y, y हा कंपोजिट फंक्शन आहे. therefore dy by dx minus 2 minus 4 into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx plus 1 is equal to 0. 1 हा कॉन्स्टंट आहे. 1 हा कॉन्स्टंट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. dy by dx ची टर्म दोन्ही कॉमन घ्या. dy by dx ची टर्म कॉमन घ्या. यात काय माझं 2y मायनस 4 राहिलं काय इक्वल टू प्लस 2x मायनस 4 इज इक्वल टू 0. therefore dy by dx इज इक्वल टू ही मायनस इकडे साईडला शिफ्ट करा म्हणजे 4 मायनस 2x बनेल अपॉन याचं काय बनेल 2y मायनस 4. ही डिनॉमिनेटरला जाईल शिफ्ट करून 2 कॉमन घ्या. therefore dy by dx इज इक्वल टू 2 कॉमन घ्या. 2 मायनस एक्स वर राहील इथे आणि इथे काय राहील 2 कॉमन घेतल्यानंतर y मायनस 2 राहील. बरोबर 2 काय झालं. therefore dy by dx काय गडबड झाली काहीतरी गडबड झाली. एक से 12 रुपये झालं तुमचं काय चुकलंय पप्पा तुम्ही चुकता कशाला. आणि तुम्ही किती पासून व्हिडिओ चालू केले कसं मम्मा तू का लावलंय कोणाचं आहे मला गॅदरिंगला लावायचं ते लावून आता बदलून जायचं. लाव ना मी बघते तुझं कशी दिसते तू कोण लय मोठं कर तू असं कर ना असं. पप्पा मला गॅदरिंग मध्ये काजळ
काजळ लावायचंय. मम्मा तू काजळ मागवले का? मिशो मधून ऑर्डर केलंय. गाइस व्हिडिओ चालू केला. अरे यार व्हिडिओ चालूच होता. अरे चालू केलं का? नाही. ती कशाला करेन, तिचा कसा करून एवढा? लय मोठं आलं होतं. चलो सी बघा dy बाय dx आहे. therefore dy बाय dx याची व्हॅल्यू काय आहे माझी? यात हा कॉमन घेतल्यानंतर माझे इथे बनेल, हा इकडे शिफ्ट केल्यानंतर हा बनेल 2 मायनस 2x अपॉन 2y मायनस 4 बनेल. therefore dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉमन घेतला 1 मायनस x बनेल अपॉन 2 कॉमन घेतला y मायनस 2 बनेल. therefore dy बाय 2 कट झाला. dy बाय dx इज इक्वल टू 1 मायनस x आणि y मायनस 2 बनेल. हा पण आपल्याला एक स्लोप भेटला. इथे पण आणखी एक स्लोप भेटला. स्लोप ऑफ टँजंट 0 आहे. 0 याला इक्वेट करा. therefore हा इक्वेशन नंबर 1 द्या आणि हा इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेटिंग इक्वेशन 1 अँड 2 काय म्हणजे माझं 1 मायनस एक्स बाय y मायनस 2 इज इक्वल टू 0 आहे ना. therefore हा कंप्लीट टर्म याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0 बनेल. therefore 1 मायनस एक्स इज इक्वल टू 0. therefore x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू भेटली मला. x इज इक्वल टू 1 म्हणजे ही x इथे काय इथे पण बघा ही व्हॅल्यू 1 येईल आणि ही पण व्हॅल्यू 1 येईल. आता y ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. y ची व्हॅल्यू कशी करणार? y ची व्हॅल्यू ह्या x इज इक्वल टू 1 ह्या इक्वेशन ऑफ कर्व. इक्वेशन ऑफ कर्व काय आहे? दॅट इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑफ कर्व आहे. आता x इज इक्वल टू 1 ठेवा. 1 चा स्क्वेअर 1 प्लस y स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0 आहे. therefore आता काय बघा 1 चे टर्म जे डायरेक्ट टर्म आहे 1 मायनस 2 किती बनतो? मायनस 1 आणि हा प्लस 1 0 बनला म्हणजे y स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0 आहे. therefore y कॉमन घेतल्यानंतर y मायनस 4 इज इक्वल टू 0. therefore दोन टर्म भेटला. y इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू काय बनेल? y इज इक्वल टू 4. दोन y च्या व्हॅल्यू भेटल्या. y इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 4 भेटल्या. बरोबर म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये y इज इक्वल टू 0 आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय y इज इक्वल टू 4 आहे. therefore इक्वेशन ऑफ टँजंट्स काय बनेल माझा? therefore इक्वेशन्स ऑफ टँजंट जे x चे व्हॅल्यू असतात त्याचं इक्वेशन ऑफ टँजंट म्हणतो. therefore इक्वेशन ऑफ टँजंट y इज इक्वल टू 0 अँड इक्वेशन ऑफ अदर टँजंट काय आहे? इथे टँजंट लिहितो y इज इक्वल टू 4. हे इक्वेशन्स भेटले मला. अंडरस्टूड? कारण हे लाईन आता 0 आहे. x इज इक्वल टू 0 म्हणजे इथेच पॅरलल असेल कुठेतरी. y इज इक्वल टू 0 म्हटल्यानंतर x इज इक्वल टू 1 आहे पण हे 1 आहे. इथून अशी आहे 1 ला आणि ते 0 लाईन. ओके क्वेश्चन नंबर 4. चलो क्वेश्चन नंबर 5 घेऊ आपण. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. सी फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व. एक कर्व दिलेला आहे आपल्याला इक्वेशन नॉर्मल फाइंड करायचं आहे विच इज पॅरलल टू द लाईन आणि ती नॉर्मल एका लाईनला पॅरलल आहे x मायनस 3y इज इक्वल टू 4 आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल असं एक इक्वेशन आहे. नॉर्मल म्हणजे काय? आपल्याला टँजंटला आपण परपेंडिक्युलर काढलं म्हणजे ती नॉर्मल बनते. टँजंटला आपण परपेंडिक्युलर काढलं तर ती नॉर्मल असते. म्हणजे मला एक टँजंट काढावं लागेल.
ओके. ते एका पॉईंटला या पॉईंटला टच होतो आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजेच आपली नॉर्मल असते. बरोबर. ह्या नॉर्मलचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. आणि ह्या कर्व दिलेलं आहे. कर्वचं इक्वेशन काय आहे 3x² - y² = 8. हे कर्वचं इक्वेशन आहे. पण आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली की ती नॉर्मल आहे ह्या लाईनला पॅरलल आहे. ही जी नॉर्मल आहे ह्या लाईनला पॅरलल आहे. म्हणजे कोणत्या लाईनला पॅरलल आहे? नॉर्मलला एक लाईन पॅरलल आहे म्हणजे अशी. बरोबर आहे. ही परपेंडिक्युलर म्हणजे तुमची जी एखादी लाईन ती लाईन जाईल तर ती पण लाईन काय ह्या टँजंटला परपेंडिक्युलर आहे. हे दोन्ही पण पॅरलल दिसल्या पाहिजे. ओके. परत सांगतो क्वेश्चन. आणि त्या इक्वेशन ऑफ त्या लाईनचं पण दिलेलं आहे x - 3y = 4a. बघा एक कर्व दिलं आहे. त्या कर्वचं इक्वेशन ही नॉर्मल आहे म्हणजे आपल्याला टँजंटला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनला आपण नॉर्मल म्हणतो. त्या नॉर्मलचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. पण ह्या नॉर्मलला पण एक लाईन पॅरलल आहे. ही लाईन दॅट इज x - 3y = 4. ही लाईन काय आपल्याला नॉर्मलला आपल्याला पॅरलल आहे. तर अप्रोच कसं करायचा क्वेश्चनला आपल्याला नेहमी हे इक्वेशन ऑफ नॉर्मल ज्यावेळेस काय फाइंड करत होतं तर आपल्याला कर्वचं इक्वेशन असेल तर आपण टँजंटचे इक्वेशन काढतो. टँजंटच्या इक्वेशनला आपल्याला पहिला स्लोप लागतो आणि पॉईंट्स पण लागतात. हे पॉईंट्स पण लागतात जिथे आपल्याला टँजंट टच होती आणि आपल्याला ह्या टँजंटचा स्लोप पण पाहिजे. बरोबर आहे ना. आणि मग आपण ह्या लाईनचा स्लोप काढल्यानंतर आपण ह्या लाईनचा स्लोप आपण परपेंडिक्युलर म्हणजे काय m1 × m2 = -1 म्हणजे दोन्ही प्रोडक्टचा स्लोप -1 असतो. त्या आपण m2 पण फाइंड करतो म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल पण फाइंड करतो आणि हे कोऑर्डिनेट्स पण फाइंड करतो. बरोबर. तर याच्या अगोदर आपला म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायला लागेल आपल्याला इक्वेशन हे टँजंट आहे. बरोबर. ह्या टँजंटचं आपल्याला टँजंटचा आपला स्लोप फाइंड करायला लागेल. पण तुम्हाला हे स्लोप कसा भेटणार बघा. ह्या दोघांचा प्रोडक्ट काय असतो -1 असतो. तर ही लाईन पॅरलल ही दोन लाईन पॅरलल असल्यामुळे ह्या दोघांचा स्लोप इक्वली म्हणजेच याचा स्लोप याचा आणि ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा प्रोडक्ट स्लोप काय येईल तुम्हाला -1 येईल. कारण की दोन स्लोप सेम असतो. म्हणजे याचा स्लोप घ्या किंवा याचा स्लोप घ्या. याच्यातून आपल्याला ह्या इक्वेशनमधून आपल्याला स्लोप भेटेल. मग त्याच्या दोघांचा प्रोडक्ट काय -1 आहे. मग ह्या टँजंटचा पण तुम्हाला स्लोप भेटेल. या कर्वच्या इक्वेशनमधून पण टँजंटचा स्लोप भेटेल. तुम्हाला हे दोन्ही स्लोप असल्यामुळे तुम्ही इक्वेट करा तर तुम्हाला पॉईंट हा जो पॉईंट आहे तर दोन्ही पण पॉईंट भेटेल. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करतो आपण. स्लोप भेटला कारण याचा स्लोप सेम आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मलचा स्लोप पण भेटला आणि इक्वेशन ऑफ हे टँजंटचा आपल्याला पॉईंट पण भेटला आहे. टँजंट इक्वेशन भेटल्या इक्वेशन दोघांचं इक्वेट केल्यानंतर याचे पॉईंट पण भेटले आपल्याला. मग आपण स्लोप पॉईंट फॉर्म ना दॅट इज y - y1 = m × x - x1 ह्या x1 ह्या इक्वेशनला तुम्ही स्लोप दॅट इज इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करू शकता. नसलं मग समजलं तर परत एकदा आपण सॉल्व करूया. पहिले काय आहे दॅट इज इक्वेशन ऑफ लाईन सोल्युशन. इक्वेशन ऑफ लाईन काय आहे दॅट इज x - 3y = 4a. तर पहिले त्याला फॉर्म मध्ये घ्या दॅट इज ax + by + c = 0 या फॉर्म मध्ये घ्या. म्हणजे दॅट इज x - 3y - 4 = 0 या फॉर्म मध्ये घ्या. म्हणजे तुमचा a काय येईल a = 1 येईल आणि b = -3 येईल. therefore slope is equal to m × -b by a येईल. therefore m is equal to therefore a is equal to -b by a -3 -b म्हणजे -3 अपॉन a काय 1 आहे. मायनस कट झाला. m इज इक्वल टू काय माझा 3. m इज इक्वल टू 3 आला. ह्या लाईनचा स्लोप काय आला इज इक्वल टू m इज इक्वल टू स्लोप ह्या लाईनचा m इज इक्वल टू काय आला 3 आला. दॅरफोर ह्या लाईनचा पण स्लोप काय येईल याला मी म्हणतो ह्या लाईनचा पण स्लोप काय माझा 3 आहे. आता ह्या लाईनचा स्लोप कसा आहे फाइंड करायचा. दॅरफोर m1 × m2 इज इक्वल टू इकडे लिहितो m1 × m2 इज इक्वल टू -1 कारण दोघं परपेंडिक्युलर मध्ये. तुम्हाला हा m माहिती आहे म्हणजे याला मी m1 म्हणतो आता. तर m2 फाइंड करायचा इज इक्वल टू -1 अपॉन m1. therefore m2 इज इक्वल टू -1 अपॉन m1 काय आला तुमचा 3. म्हणजे तुम्हाला स्लोप ऑफ द टँजंट किती आला हा m इज इक्वल टू काय आला दॅट इज -1/3 आला स्लोप ऑफ द टँजंट.
पण मला इक्वेशन ऑफ कर्व मधून पण आपल्याला एक स्लोप भेटतो. therefore इक्वेशन ऑफ कर्व काय दॅट इज 3x² मायनस y² इज इक्वल टू 8 आहे. याचा आपण डिफरन्शिएट घ्या म्हणजे तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट भेटेल. डिफरन्शिएट घ्या म्हणजे हे काय बनेल तुमचं 6x मायनस 2y dy बाय dx इज इक्वल टू 0. therefore काय बनेल माझं हे 2y dy बाय dx इज इक्वल टू 6x. therefore dy by dx is equal to 6x upon 2y. 2 1 2 2 3 म्हणजे dy by dx is equal to 3x upon y व्हॅल्यू भेटली. 3x by y भेटली. दोन्ही इक्वेशन हे नंबर 1 देतो मला, याला इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 देतो. therefore इक्वेशन 1 and 2 दोन्ही इक्वल करा. therefore 3x by y is equal to minus 1 by 3. तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटेल x by 3 ची. चुकतच कशाला. स्टफ घ्यायचं. इक्वेशन आता इक्वेशन आपण दोन्हीला आपण इक्वेट न करू, दोन्ही टँजंटला आपण इक्वेट केलं ना तर आपल्याला x भेटेल. पण इक्वेशन इथे काय आलं y इक्वल टू 9x. मग 9x हा मायनस 9x हे इक्वेशन भेटेल. हे इक्वेशन थोडं लेंदी पण लागलं. आपण काय करू आपण काय करू नॉर्मलचं पण आपण यातून स्लोप काढू. आता आपल्या इथे इक्वेशन ऑफ टँजंट भेटलं बरोबर. हां इक्वेशन ऑफ टँजंट पण भेटलं. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल यातून काय येईल इक्वेशन ऑफ नॉर्मल ह्या इक्वेशन काय येईल इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू रिवर्स करा रेसिप्रोकल घ्या आणि मायनस द्या. म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचं मायनस द्यायचं आणि y बाय 3x हा इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटतो. कसं बघा परत सांगतो m1 इंटू m2 इज इक्वल टू मायनस असतं. तर m1 काय माझा दॅट इज 3/x म्हणजे m2 इज इक्वल टू काय येईल मायनस 1 बाय 3x बाय y. हा y वर घेतल्यानंतर काय येईल मायनस y बाय 3x बनेल. सेम मी इथे लिहिले इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटलं मला बरोबर. इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटलं हे, पण इक्वेशन ऑफ नॉर्मल ऑलरेडी आलेलं आहे मला इथे. इक्वेशन ऑफ नॉर्मल हे इज इक्वल टू काय माझं इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू 3 आहे. कारण की बघा ह्या लाईनचं आणि ह्या नॉर्मलचं इक्वेशन स्लोप काय आहे सेम आहे. therefore काय माझा इज इक्वल टू दोन्ही पण याला इक्वेशन नंबर द्या 1 आणि याला इक्वेशन नंबर द्या 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 स्लोप भेटला म्हणजे मायनस y बाय 3x इज इक्वल टू काय 3. therefore हा किती बनेल माझा मायनस y बाय 3 इज इक्वल टू मायनस y बाय 3x इज इक्वल टू काय बनेल माझं एक गडबड झाली आपली इथं. स्लोप ऑफ लाईनच आपलं घेताना फॉर्म्युला चुकला इथे. तर या फॉर्म्युलेला काय लिहायचं सी बघा इथे. त्यामुळे आपलं काहीतरी आन्सर चुकत होतं, यामुळे चुकत होतं. हे चुकलंय माझं. या स्लोप काय m इज इक्वल टू काय मायनस a बाय b बाय a नाही. therefore m इज इक्वल टू काय मायनस a म्हणजे 1 बाय मायनस 1 बाय 3 हा स्लोप आहे. याचा स्लोप काय मग याचा स्लोप इज इक्वल टू काय येईल मायनस 1 बाय 3 येईल. दॅट इज मायनस 1 बाय 3 येईल आणि याचा स्लोप येईल तुमचा 3 येईल. करेक्शन करके लिहिलो ठीक आहे. म्हणजे याचा स्लोप काय तुमचा मायनस 1 बाय 3 येईल.
-1/3a. मायनस मायनस कट झाला, 3 3 कट झाला. Therefore y is equal to x येईल तुमचं. Therefore हे y is equal to x इक्वेशन ऑफ आपलं जो कर्व त्याच्यामध्ये ठेवा. Therefore put in equation of curve y is equal to x. Therefore 3x square 3x square minus y square is equal to 8. जिथे y असेल तिथे x ठेवा, जिथे y असेल तिथे x ठेवा. म्हणजे 3x स्क्वेअर मायनस हे x रेज टू स्क्वेअर मायनस इज इक्वल टू 8 येईल. म्हणजेच हा तुमचं काय आलं -2x स्क्वेअर इज इक्वल टू 8 येईल. therefore x स्क्वेअर इज इक्वल टू 8/2 येईल. x स्क्वेअर इज इक्वल टू काय, x स्क्वेअर इज इक्वल टू 4 येईल. therefore x इज इक्वल टू काय येईल, +or-2 येईल. x इज इक्वल टू +or-2 स्क्वेअर आहे, दोघं साईडला स्क्वेअर रूट घेतल्यानंतर +or-2 येईल. जेव्हा x इज इक्वल टू प्लस, आता बघा x ची व्हॅल्यू आली +or-2 आली. आता y ची व्हॅल्यू फाइंड करायची. y ची व्हॅल्यू काय आहे, जेव्हा x इज इक्वल टू व्हॅन x इज इक्वल टू 2 असेल तर y इज इक्वल टू काय येणार बघा, x आणि y इक्वल आहे त्यामुळे y इज इक्वल टू पण काय येणार 2 येणार. आणि व्हॅन x इज इक्वल टू -2 असेल y इज इक्वल टू पण काय -2च असणार आहे, कारण की x इज इक्वल टू y बरोबर. therefore काय भेटलं तुम्हाला, आता दोन्ही पण पॉईंट भेटले, x इज इक्वल टू +or-2 आणि y इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू -2. ओके. therefore व्हॅल्यू ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय भेटले मला, कोऑर्डिनेट काय भेटले, 2 पॉईंट कोऑर्डिनेट भेटले. ओके. x इज इक्वल टू +or-2 आणि y इज इक्वल टू +or-2. म्हणजेच काय, हे x जेव्हा प्लस असेल, x इज इक्वल टू 2 असेल, जेव्हा x इज इक्वल टू 2 असेल तर y पण इज इक्वल टू काय 2 आहे तुमचा. therefore कोऑर्डिनेट काय पहिला वाला, दॅट इज 2,2 2,2 फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट काय -2,-2 सेकंड पॉईंट. दोन्ही पॉईंट भेटले मला. ओके. आता मला इक्वेशन ऑफ हे दोन्ही पण पॉईंट्स भेटले. फर्स्ट पॉईंट हा आहे, सेकंड पॉईंट हा आहे. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल कशी भेटेल मला, इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला काय, ज्यावेळेस हे पॉईंट असेल 2,2 असेल तर एक इक्वेशन भेटेल आणि हे पॉईंट असेल तर दुसरं इक्वेशन भेटेल. इथे काय असेल, इक्वेशन ऑफ नॉर्मल, दुसरी नॉर्मल काय आपलं. therefore इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येणार, इक्वेशन ऑफ नॉर्मल फॉर्म्युला काय, y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. therefore y - y1 काय, y1 2 इज इक्वल टू m काय स्लोप दॅट इज -1/3 इंटू x - x1 काय 2 आहे. याला सिम्प्लिफाय करा, हे बनेल 3y -6 - x प्लस बनेल 2. therefore x प्लस 3y - 4 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन ऑफ नॉर्मल. फर्स्ट नॉर्मलचं इक्वेशन काय, दॅट इज x प्लस 3y -4 इज इक्वल टू 0. मायनस हे मायनस काय होईल, -6 आणि -2 काय बनेल, -8 बनेल. -8 इज इक्वल टू 0. हे फर्स्ट इक्वेशन. सेकंड काय, y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. y - y1 काय, दॅट इज y1 काय -2 आहे इज इक्वल टू स्लोप काय -1/3 आहे. x - x1 काय -2 आहे. therefore y plus 2 is equal to -1/3 and x plus 2 बनेल. क्रॉस मल्टिप्लाय करा, 3y plus 6 is equal to -x - 2 बनेल. तर इकडे घेतल्यानंतर x plus 3y plus 4 is equal to 0. x plus 3y plus 8 प्लस ही इकडे प्लस घेतला, 6 प्लस 2 किती बनेल माझं, 8 बनेल इज इक्वल टू 0. सी परत एकदा सांगतो, क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड होता, परत सांगतो. सी एखादा कर्व आहे, त्या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे, नॉर्मलचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. पण नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला पॉईंट लागेल, टँजंट पण दिलेला आहे.
तर आपण पहिले काय केलं, लाईन आहे त्या लाईनचा स्लोप काढला, नॉर्मलचा पण स्लोप काढला. पण आपल्याला स्लोप टँजंटच्या याच्यामध्ये पण स्लोप भेटतो. स्लोप भेटल्यानंतर आपण नॉर्मलचा पण स्लोप घेतला. तर नॉर्मलचे दोन्ही स्लोपचं आपण काय केलं, इक्वेट केलं. टँजंट नाही घेतलं यावेळेस, कारण की टँजंटचा आपल्याला स्लोप इक्वेट करून काय भेटणार नाही आणि इक्वेशन लंब पडतं. तर नॉर्मलचं दोन्ही इक्वेट करून घेतल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली कॉर्डिनेटची. तीच आपण कर्वच्या इक्वेशनमध्ये ठेवली आणि आपल्याला एक्स आणि वायचे कॉर्डिनेट भेटले. एक्स आणि वायचे दोन कॉर्डिनेट भेटल्यामुळे आपल्याला दोन नॉर्मलचे इक्वेशन आपल्याला फाइंड करायला लागले. दोन नॉर्मलचे इक्वेशन आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्मनं आपण काढू इझी काढले. चलो क्वेश्चन नंबर 6 ते बघा. इफ द लाईन, एक लाईनचं इक्वेशन दिलं आहे, टचेस द कर्व, एक कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे ॲट पॉईंट 2,3. म्हणजे हे कर्व आहे, त्याला एक लाईन टच होती ॲट 2,3. आणि ह्या कर्वचं इक्वेशन काय, y² इज इक्वल टू ax³ प्लस b. ओके. आणि ह्या लाईनचं पण इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू 4x - 5 दिलेलं आहे. ओके. 4x - 5 इज इक्वल टू -5 इज इक्वल टू दिलेलं आहे. बघा नीट लक्ष द्या. जर ऑब्झर्व केलं, ही लाईन म्हणजेच काय, माझी ही टँजंट आहे. टँजंट आहे आणि टँजंट ह्या पॉईंटला टच होती आणि कर्वचं इक्वेशन आहे. तर ह्या टँजंट हे लाईन दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला यातून स्लोप भेटेल. ह्या स्लोपला इक्वेट करा. या ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता त्यावेळेस हे पॉईंट ठेवा तुम्ही, कारण की हे पॉईंट आहे कर्ववर आहे. तर त्यावेळेस तुम्हाला एक व्हॅल्यू भेटेल. ती व्हॅल्यू ह्या स्लोपला इक्वेट करा, दोन्ही स्लोपला. कारण दोन्ही स्लोप असल्यामुळे काय आहे, ती व्हॅल्यू तुम्ही इक्वेट करा. तर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ ए भेटेल. ए व्हॅल्यू भेटल्यानंतर तुम्ही ही व्हॅल्यू त्या कर्वच्या इक्वेशनमध्ये ठेवा. एची व्हॅल्यू तुम्हाला बी व्हॅल्यू भेटेल. कसं बघा, सी ही टँजंट आहे, मग आपण ही लाईन आहे म्हणजे लाईनचा स्लोप काढू आपण पहिलं. ओके. देअरफॉर द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज y इज इक्वल टू 4x - 5. आपण या फॉर्म मध्ये आणू, दॅट इज ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग यातून आपल्याला स्लोप भेटतो. स्लोप इज इक्वल टू -a/, चुकाच नाही आता परत, -a/b. हा फॉर्म्युला आहे. तर आपण त्याला जर व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये करून घ्या. पहिले ax प्लस by, म्हणजे हे काय बनेल, 4x इकडं -y - 5 इज इक्वल टू 0. आपण ह्या फॉर्ममध्ये दिलेले x प्लस by, म्हणजे याचे माझा स्लोप कसा भेटेल, स्लोप इज इक्वल टू -a. म्हणजे काय, a काय माझी ते a इज इक्वल टू 4a आणि b इज इक्वल टू काय, -1 आहे. 4/-1 आणि हे -a कट झाला. m इज इक्वल टू काय आलं, 4. हा स्लोप ऑफ द मला टँजंट भेटला. m इज इक्वल टू 4 हा स्लोप ऑफ टँजंट भेटला. म्हणजे m इज इक्वल टू 4 हा स्लोप ऑफ टँजंट भेटला. मग याचा पण स्लोप काढतो. याचा स्लोप म्हणजे याला डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मला स्लोप ऑफ टँजंट भेटतं. मग दोघाला इक्वेट करतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इक्वेशन ऑफ कर्वचं काय, इक्वेशन ऑफ कर्व मधून पण मला स्लोप भेटेल. इक्वेशन ऑफ कर्व काय, y² इज इक्वल टू ax³ प्लस b. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे काय बनेल, y² चा डेरिव्हेटिव्ह काय, 2y dy/dx प्लस 3 a तर कॉन्स्टंट आहे, x² b चा कॉन्स्टंट असल्यामुळे तो डेरिव्हेटिव्ह 0 येईल. देअरफॉर काय बनेल माझा, इज इक्वल टू ना, इज इक्वल टू तर dy/dx काय, तर डिवाइड होईल इथं. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 2y तर डिवाइड होईल, दॅट इज 3ax² अपॉन 2y अपॉन 2y. ओके. येऊ द्या. आता आपल्याला dy/dx काय करायचं, आता हा पॉईंट दिलेला आहे, म्हणजे dy/dx ॲट पॉईंट 2,3 फाइंड करू शकतोय. कारण की x आणि y ते निघून जातील आणि इन टर्म्स ऑफ तुम्हाला एच मध्ये भेटेल. फॉर dy/dx ॲट काय, ॲट 2,3. म्हणजे जिथे x असेल तिथे 2 ठेवा,
जिथे वाय असेल इज इक्वल टू 3 ठेवा. म्हणजे 3 इंटू ए इंटू एक्स काय माझा 2चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 3. हे काय बनलं माझं 4 प्लस 3 12a. हे 12a अपॉन 6 बनलं. therefore dy बाय dx काय बनलं माझं dy बाय dx इज इक्वल टू 12a अपॉन b बनलं. पण dy बाय dx म्हणजेच काय माझा स्लोप ऑफ द टँजंट. दोघांना इक्वेट करा. त्याला इक्वेशन नंबर 1 देतो, इक्वेशन नंबर 2 देतो. फ्रॉम 1 and 2 हे काय 12a अपॉन b इज इक्वल टू काय 4. क्रॉस मल्टिप्लाय करा. 12a इज इक्वल टू 4b. ओके 12a इज इक्वल टू 4b. b नाही हा 4 किती 12a हा 6 आहे. dy बाय dx इज इक्वल टू हे 6 आहे इज इक्वल टू 6 आहे. b नाही 6. 6 4 काय बनेल माझा 6 4 24. therefore 12 इज इक्वल टू 24 अपॉन 12. 12 2 a इज इक्वल टू काय माझा 2. 12 2 24. a इज इक्वल टू 2 भेटल्यानंतर मला a इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन ऑफ कर्व. हे कर्वचं इक्वेशन काय आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3x क्यूब प्लस b वाय स्क्वेअर. आपल्याला काय करायचं पुट a इज इक्वल टू 2 ठेवायचं ना. पुट a इज इक्वल टू 2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन ऑफ कर्व. आपल्याला एक्सच्या आणि वायचे पण व्हॅल्यू ठेवावं लागेल ना, तरच आपल्याला ते फायनल आन्सर भेटेल. बरोबर आहे ना. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन ऑफ कर्व अँड y1 आणि एक्सच्या पण व्हॅल्यू ठेवावं लागेल. वायची व्हॅल्यू काय आहे मग माझी वायची व्हॅल्यू दॅट इज 3 आहे. म्हणजे 3चा स्क्वेअर इज इक्वल टू एच व्हॅल्यू 2 इंटू एक्सची व्हॅल्यू काय माझी एक्सची व्हॅल्यू 2चा क्यूब प्लस b. हे 3 स्क्वेअर 9 इज इक्वल टू 2 इंटू 8 प्लस b. 18 बनलं 9 इज इक्वल टू 18b. therefore b ची व्हॅल्यू काय मिळेल माझी इथे काय बनेल 2चा क्यूब म्हणजे काय 8 नाही आहे स्क्वेअर नाही आहे. हा किती 8 बनेल 8 प्लस b. 8 2 काय बनेल हा 16b बनेल. 9 बाय नाही हे 16 प्लस b बाय 9. याला मायनस करा म्हणजे काय बनेल हे 9 मायनस 16 इज इक्वल टू b बनेल. 9 मायनस 16 किती बनतं माझं दॅट इज इक्वल टू -7. therefore b ची व्हॅल्यू काय येते b इज इक्वल टू -7. फायनल काय a इज इक्वल टू काय 2 येईल आणि b इज इक्वल टू -7. ओके लिहून घ्या. लास्ट क्वेश्चन होता.